काय कमलेश, काय करतोय? काय नाही, सीपीयू मारू राहिलो. सीपीयू रिव्हॉल्विंग. सीपीयू रिबॉलिंग. तुझं दुकानाचं उद्घाटन झालं 1 महिन्यापूर्वी, तेव्हा येता आलं नाही. तर मग आता म्हटलं तुला व्हिजिट करू. तुझा मेसेज आलेला होता आणि मग व्हिजिटला आलोय. तर काय आता 1.5 महिना झाला का दुकानाला? 1.5 महिना. अच्छा. मग हे कामं वगैरे येतात का प्रॉपर? कसं रिपेअरिंग चाललेलं आहे? रिपेअरिंग ते व्यवस्थित चालू आहे सर्व. सॉफ्टवेअर हार्डवेअरची आयसी लेवल पर्यंत सगळे कामं करू शकतो. बरं. साधारण आता जो मागचा महिना झाला त्याच्यात तुझं टोटल इन्कम किती होतं? काय केलं तू रिपेअरिंगचं? साधारण 70-80च्या आसपास असं. 70 ते 80 हजार. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्कम कशातून मिळालं जास्तीत जास्त? एसेसरीज मधून का रिपेअरिंग? रिपेअरिंग, मेन रिपेअरिंगच येतं सर्व. मग त्याचं नियोजन ठेवलंय का? लिहिता का तुम्ही काही? हा, एंट्री राहते ना सर्व. अच्छा. तर हे आपले कमलेश कापकर, पंचवटी नाशिकला यांचं शॉप आहे. आता चालू केलं आहे, 1-1.5 महिना झालेला आहे. तर आपण त्यांचं लिस्ट बघूया. तुमचं वय वगैरे काही लिहिता का तुम्ही? बघूया. म्हणजे 60-70 हजार रुपये जे काही इन्कम झालं आहे. किती हजार? टोटल तर नाही मारलं या महिन्याची, चालूच आहे. आता इथं याच्यावर एंट्री गेलेला मागच्या महिन्यातली. अच्छा, म्हणजे याप्रमाणे तुम्ही डेलीचे एंट्री ठेवताय. म्हणजे एसेसरीज 12,000, रिपेअरिंगचे 49,400, 60,000. आणि दुसऱ्या मोबाईलचे दुकानदार पण तुमच्याकडे रिपेअरिंगला येतात का आयसीचे? हा, आयसी लेवलचा असला काही रिव्हॉल्विंगचा तर येतं रिपेअरिंगला. अरे वा, म्हणजे तुम्हाला आयसी लेवलची कामं प्रॉपर येतात म्हणून दुसऱ्या शॉपवाल्यांचा पण बिझनेस तुमचा 3,000 रुपये प्लस झालाय कोर्स केल्यामुळे. ओके, टोटल 90,000. आता पहिल्या महिन्याचा ठीक आहे, तिथून पुढे वाढेल. नवीन आहे, पहिला महिना आहे, त्या हिशोबाने व्यवस्थित आणि छान आहे. तर तुम्हाला कसं जो कोर्स झाला तर त्याच्यामधून सगळे डिटेल नॉलेज मिळालं आणि आता कॉन्फिडन्स आहे तुम्ही लाईफ टाईम व्यवस्थित सगळं करू शकता? आता सर्व करू शकतोय. ठीक आहे, चालेल. तर याप्रमाणे आपल्याकडे सोमोन मोबाईल मध्ये यांनी कोर्स केलेला होता आणि आज वेल सेट आहे. पहिल्याच महिन्यात त्यांचा एवढा इन्कम आहे. क्लास झाल्यानंतर थोडीफार प्रॅक्टिस केली त्यांनी. ती पण प्रॅक्टिस त्यांच्या घरून केली, कुठल्याही शॉपमध्ये किंवा कुणाचे सपोर्ट न घेताना. घरीच रिपेअरिंग केलं ना तुम्ही, आणि नंतर पैसे जमा झाल्यावरती त्यांनी हे शॉप ओपन केलेलं आहे.